हाय गाईस, अशा प्रकारे मी माझा न्यू टॉप जेवण लॉन्च करत बनवायचंय, असताना डान्स नाही आणि करायचा. आजचा व्हिडिओ यासाठी आहे की आज आम्हाला मी एक अवोकाडो टोस्ट बनवणार आहे. जो भरपूर दिवसानंतर माझी इच्छा झाली जसे की काहीतरी हेल्दी खावं म्हणून. तर अवोकाडो टोस्ट इज अ नाईस ऑप्शन आणि ही मध्येच टोमॅटो दाखवताना जे मला फक्त टोमॅटो कापायला मदत करणार आहेत. अजून दुसरं काय त्यांचं काम नसेल तिथे मला माहिती आहे. सो गाईज लेट्स स्टार्ट. चलो लेट्स डू इट. आम्ही माझा साडू लोफ काढला, त्याला आपण स्लाइस मध्ये डिवाइड करणार आहोत. ह्यांचं कॉन्ट्रीब्युशन याच्यामध्ये एकच असेल की ते स्लाइस साईडला ठेवतील. बघा तुम्हाला समजेल कसं काय आहे ते. मध्ये मध्ये बडबड करत असताना त्यांची अशीच काहीतरी विचित्र मोठे तोरच सांगत आहे की मी 4 खाणार आहे, पण मला माहिती आहे की एक खाऊनच बोलतील मला बस झालं. आय नो हिम व्हेरी वेल. अशा प्रकारे माझे स्लाइस करून झाले, तर ह्याला आपण टोस्ट करूया. ते मध्ये 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 आता बोलत राहतील की हे असं का तसं का असं का तसं का. आणि हे अशा प्रकारे आमच्या एवढं टोस्टर नाही आहे, पण असं फ्राय करताना मी असं तव्यावरतीच टोस्ट करायला टाकले. तर बघूया कसं टोस्ट होतंय ते. असं चांगलंच होईल, पण लेट्स सी कसं होतंय ते. आता मला आयडिया नाही, थोडंसं गरम होतंय मला भरपूर, पण लेट्स सी. यांची हाईट थोडी फ्रेमच्या बाहेर जाते म्हणून मी बोलले त्यांना खाली या. त्या नाटकी करतात की असं असं उभं राहून करू का, मी तसं उभं राहून करू का. नंतर स्वतःची पाय ती पाय दुखायला लागली म्हणून उभं राहिलं बरोबर. लेट्स गो विथ द avocado नाव. बघूया avocado आपण स्मॅश करूया. त्यांचा फोन येत होता तर मला मस्की मारत होते. मी फोन करून आले गेले. आता मध्ये मध्ये येतील. तुम्ही करणार, मी करणार, मी करणार. हे काढू का, ते काढू का. तर त्यांना आठवत नव्हतं की त्याला सीड बोलतात. तर ते असतं ते असतं ते करायचे गोल खोल. मध्ये मध्ये नुसतं मध्ये मध्येच करत होती. टेक्निक आहे ओके. कशी मी जातो, मला नाही करायचं. सी माहितीये मला नको शिकवू. मला देत नाही काही करायला, मी तो उभा असा राहतोय. कुठे तोडत बोलतो मी काय करू मी काय करू, पण त्यांना काय करायचं तर नव्हतं. तिथे उभं राहून फक्त टाइमपास करत होती. अशा प्रकारे मला चटका लागला सरांचा आणि माझा बेड पण खाली पडलाय. तो शोधण्याचा प्रयत्न करतोय आम्ही. बघूया चांगला निघतोय की जळलेला निघतोय. आले तिथे आता फ्रॉन्ट करतात आहे. असं करायचं, असं कापायचं. मोठी ओव्हर ऍक्टिंग होते. असं पडलं ना तर मला मजाच येईल. त्यांच्या हातात तर नाही पडत काही. सगळं शो ऑफ करतील. असं काढलं मी तसं काढलं. मी थोडं घाईत काढत होती आणि त्याच्या नादात माझ्याकडनं ते पडलं खाली. पाडलंय मी व्यवस्थित काढलंय, तिने पाडलंय पूर्ण मांडलं आणि मला सांगते टाइमपास. हे असं त्याची काढतात फुकटची कुठे ऍक्टिंग गेला करतात आहे हे बघ की आणि बघा ते मी बघ. कसं काढलाय, मी कशी काढते, असं करायचं असतं तसं करायचं असतं. फुकटची ऍक्टिंग. बस तिथे उभं राहून खादडायचं होतं त्यांना म्हणून बस तिकडे येऊन नाटक करत होती. मला बनवायचे ते ठेवा मस्त आहे. आता आपण तुम्ही जरा तिकडे टोमॅटो कापा. मी ह्या avocado स्मॅश करूया. त्यानंतर टोमॅटो कापायचा होता म्हणून मी बोलली ठीक आहे कापा तुम्ही. मी ते स्मॅश करते तिथपर्यंत.
तो साईड्स थोडेसे खराब झालेले होते ते मी काढून जरा टाकून दिले आणि स्मॅश करायला चालू केलंय. मी लय भारी चमचा घेतलाय. टॅमॅटो कापता कापता तो माझ्या अंगावर पण उडवला त्यांनी. माझा नवीन टॉप त्याचं उद्घाटन केलंय त्यांनी. विचारते ते कसं कापू. अवघड स्मॅश करताना थोडी डिफिकल्टी येत होती बिकॉज तो स्पून भरपूरच एकदमच ढेचा होता. आमची मम्मी जरा आम्हाला मागणं हाक मारते म्हणून त्यांना आम्ही जरा इन्फॉर्म केलं की आम्ही व्हिडिओ बनवते मम्मी. सी गाईस माझा स्पून किती लेच्या पेच्या आहे. चला लो बजेट आवाकडे टोस्ट आहे गाईस थोडं समजून घ्या. भरपूर सिरियसली टॅमॅटो कापते तिथे मला जरा पण तिथून टॅमॅटो कापेपर्यंत जरा पण मला डिस्टर्ब नाही केलं. अशा प्रकारे माझा पूर्ण आवड स्मॅश झालाय आणि त्यावेळेस त्या चमचा पण माझा तुटला मध्येच सो मी तो चमचा बदलला. मध्ये मध्ये हे काय करत होते. सो आता माझं पूर्ण स्मॅश झालंय टॅमॅटो पण कापून झालंय स्लॅश म्हणजे तर त्याला थोडं फ्लेवर देण्यासाठी मी थोडस त्याच्यामध्ये लेमन आणि थोडासा सॉल्ट ऍड करीन. त्यांना बोलते मी थोडं मी सॉल्ट ऍड करा त्याच्यात पण नाटकी करतील आता मला माहितीच आहे ते. सी गाईस जे की जरा पण त्याच्यामध्ये पडलं नाही उगाच ओव्हर ऍक्टिंग करण्यासाठी असं करायचं आणि तसं करायचं मला ड्रामा दाखवत आहे. त्यामुळे मला पण बोलतील असं ट्राय कर असं ट्राय कर. ते पूर्ण आपण मिक्स करून घेऊया लाईम सॉल्ट आणि अवोकाडो फ्लेवर येण्यासाठी. नंतर मग त्याच्यामध्ये थोडीशी डाळीस टोमॅटो पण मिक्स करीन. ते मी ते वरण पण टाकणार आहे पण मला थोडस मिक्स पण करायचं होतं तर मी ते थोडस मिक्स केलं आणि मग ते वरण मी टाकण्यासाठी गार्निशिंग साठी पण ठेवले आहेत थोडे. हे प्रॉपरली असं एकदम मिक्स करून घ्यायचं म्हणजे ते सॉल्ट आणि लाईम पुन्हा प्रॉपरली मिक्स होईल त्याच्यामध्ये. आमची ती मम्मी उभं राहून बघत होती आम्हाला आणि काय ना काय बोलत होती. आता ह्याला साडे स्लाइस ते ऑलरेडी टोस्ट झालं होतं त्याला एकदम इव्हनली स्प्रेड करून घेऊया आपलं अवोकाडोचं मिक्सचर. त्याच्यामध्ये म्हणजे ओव्हर ऍक्टिंग झाली. एक तू खाएगी मैं 4 खाऊंगा बघ नंतर मला समजेलच ना किती खायचं ते. आय नो हिम व्हेरी व्हेरी. 1 ते 2 त्याच्यावरती खायचं नाही होते. असं माझं पूर्ण इव्हनली स्प्रेड झालाय अवोकाडो. आता त्याच्यावर थोडस वरनं पण टॅमॅटोज गार्निश करूया. आणि मग आपण सेकंड स्लाइसला पण लावून घेऊया. अशीच मी 3-4 स्लाइस केले होते सेम. सी गाईस तिकडे फक्त ते खादरण्यासाठी उभे होते म्हणून एक पेशन्स आहे त्यांच्यामध्ये की बाबा हा पूर्ण होऊ दे मग आम्हाला खाऊया पण नाही. सेकंड ब्रेडला पण आपण स्लाइस करूया मस्तपैकी पूर्ण इव्हनली.
त्याला स्प्रेड करूया. सॉरी गाईस. असं सेकंड स्लाइसला पण माझे पूर्णपणे झालंय. ह्याला पण गार्निश करून घेऊया. ते वाल बघते ते की कधी माझं फिनिश होत आहे आणि मी कधी खातोय. सी नो पेशन्स. मला तिथे लायम करायचं होतं. मला थोडं डेकोरेट करायचं होतं. मला थोडी प्लेटिंग करायची होती पण नो ही डिडंट हॅव. लेट्स वाइंड अप गाईज. लाईक अँड सबस्क्राईब आवर चॅनल आणि आम्हाला इन्स्टावर पण फॉलो करा. बाय.